करण्याचा जो विडा उचलला तो स्वामी राहेरपासून नाशिकपासून नाशिक त्र्यंबकेश्वरपासून गंगेच्या उगमापासून राहेरपर्यंत स्वामी आपल्या श्रीचरणांनी त्या गोदावरीवर पायी भ्रमण करून संपूर्ण महाराष्ट्रात या मराठवाड्यामध्ये 1650 तीर्थाची स्थापना झाली. 1650 तीर्थाची स्थापना झाली म्हणून असे हे जीवोद्धारक असणारे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज या पुण्यवान अशी असणारी ही कुंकांबा नगरी, हे द्वारका नगरी असल्यासारखी आहे. ही मथुरा गोकुळ अशा प्रकारचं चारी धाम असणाऱ्यासारखी या गोदावरीच्या काठावर हे सुंदर हे पंचावताराचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू दयाळू मयाळू स्वामी या ठिकाणी 21 दिवस स्वामीचा या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अनंत जीवाच्या उद्धारासाठी स्वामी या ठिकाणी 21 दिवस आहे. 21 दिवस आपण किती वेळ आलो की स्वामी 21 दिवस राहिले. 21 दिवसामध्ये काय किती अघटे तिळा घडले असतील तर अशा प्रकारच्या त्यामध्ये एक तिळा तुम्हाला या ठिकाणी सांगल तर असे दयाळू परमेश्वर कोण्या जीवाला कशा प्रकारे उद्धार करतील हे डोमे ग्रामला सांगितले. कोण्या जीवाचा कसा उद्धार होईल हे देवाने त्या गुंफेवर जिथं स्वामी 10 महिने देवाचं अवस्थान होतं अशा त्या गुंफेच्या ठिकाणी स्वामी 4 मास राहिले. गुंफा जी केली सकाळी आल्याबरोबर तिथे स्वामीचा 4 महिने मुक्काम. स्वामी 4 महिने राहिले. अवघे कवनी ठाई कवनी विशेष, कवनी ठाई कवनी विशेष आणि अवघे विशेष ते डोमे असं आटपाट भरलेलं हे डोमे ग्रामनगर स्वामींच्या प्रसन्नतेने झालेली हे त्या ठिकाणचं हे डोमे ग्रामनगर. जसं गंगेला साधेला जसं भरल्या गंगेतून देवाने किनाऱ्याला लावलं तसं सगळ्या जीवाला या संसाराच्या बंधनातून 84 लक्ष या नरक योनीतून सोडविण्याचं जे खरं साधन आहे ते डोमे ग्राम आहे. तिथं खरे दयाळू मयाळू परमेश्वर आजही तिथं देवाचा रहिवास आहे. डोमे ग्राम त्या ठिकाणी स्वामींचे आजही तिन्ही पूजा उत्सव होतात. आजही त्या ठिकाणी स्वामींचा राजमड आहे, स्वामींचा प्रसन्न मड आहे, तर स्वामींचा उंच मड आहे. असे गोसावी या सावळा तीर्थीवर आले, या स्थानावर आले. या स्थानावर आल्यानंतर भक्तिजनांनी विचारलं जी या स्थानाचं सावळापूर हे का नाव आहे. या स्थानाचं जे नाव आहे हे महस्थान. स्वामींचा 21 दिवस भोजन झालं या ठिकाणी. स्वामींची निद्रा होती. अशा प्रकारचं पहुड उपहोड मर्दना मादनी आरोग्य स्थान परिश्रेष्ठान लघु परिश्रेष्ठान उठणे मार्दने स्नान अशी प्रकारची ही 11 स्थाने आहेत. आणि खाली पात्रामध्ये नदीमध्ये आहे. तरी एक सांगायची एकच पिढ्या मी या ठिकाणी सांगायलो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू प्रसन्न होऊन या स्थानावर असताना भक्तिजनांनी होऊन महादाईसांनी विचारलं जी सावळा तीर्थ हे का नाव या स्थानाचं पडलं. तर स्वामींनी प्रसन्न होऊन एक क्रीडा सांगितली. सर्वज्ञ म्हणतात बाई पूर्वी या ठिकाणी गोदावरीच्या काठावर पिंपळाचे फार मोठं झाड होतं. पिंपळ होता. पिंपळाचा खूप मोठा वृक्ष होता. आणि अशा त्या पिंपळाच्या ठिकाणी एक काहीतरी भाग्यवान असणारी जी पाखराच्या जन्मात गेली ती म्हणजे साळुंकी. साळुंकीचं पाखरू साळुंकी त्या वडाच्या फांदीला अडकून ती त्या ठिकाणी मृत्यू झाल्यावर वाळून गेलेली, पूर्ण वाळून गेलेली होती. त्या फांदीमध्ये तिचे पंख या ठिकाणी एक पंख या स्थानावर पडल्यानंतर तर खरोखर त्या जीवाचं एवढं भाग्य आहे की ती ह्या तीर्थाच्या ठिकाणी तिला या ठिकाणी मृत्यू झाला
आणि अशा प्रकारचं तिचा एक पंख या स्थानावर पडल्यावर पूर्वी तिला अशा प्रकारचं या ठिकाणी तर ती तर तिचा एक पाय एक पंख अशा प्रकारचे या ठिकाणी कोणत्या जातीमध्ये जन्माला गेली तर देवाने सांगितलं पूर्वी ती ब्राह्मण कुळामध्ये पूर्वी तिला साळुंकीला ब्राह्मणीचा जन्मात आलेली होती. परंतु काही तिच्या अपराधास्तव तिला ही नरकयोनी मिळाली, पशुपक्षाचा जन्म मिळाला. व स्वामींच्या या ठिकाणी तिचा तो मृत्यू झालेला तो देहरूपी पंख या ठिकाणी पडल्याबरोबर तिची ब्राह्मण त्या जन्मातून मागील जन्मातून मुक्तता झाली. असा त्या जीवाला देवाने तिचा उद्धार केला, तिला परमानंद दिला, तिला मोक्ष प्राप्त झाला. अशी महान अघटित लीळा अशा 21 दिवस अनंत काळ महादायसाने विचारलेल्या लीळा हजारो आहेत, असंख्य आहेत. परंतु पहा, एका साळुंकीच्या जन्मात अशा त्या ब्राह्मणीचा उद्धार झाला हे दिसतात. सर्वज्ञ श्री चक्रधर अनेक विघ्न निवारतात. म्हणून परमेश्वर आपल्याकडून अशा ह्या जीवाला 84च्या नरकातून सुटविण्यासाठी एकच साधन आहे. एकच साधन म्हणजे येथे शरण या. येथे शरण आलेल्या काही मरण असेल अशा प्रकारचं जो येथे शरण आला त्याची 84 चुकती, त्याच्या पुनर्जन्म चुकतात, जन्म मरणाचा फेरा चुकतात.